आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण भागातील निवडणुका. आणि आपण मतदान करायला कुठे जातो? आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेत. आणि आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था कशी आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहित आहे. आणि ह्याच जिल्हा परिषद शाळेत आपण लोकसभेला खासदार निवडून देण्यासाठी मतदान करण्यासाठी गेलो. जिल्हा परिषद शाळेची अवस्था बदलली काय? नाही. विधानसभेले 2025 मध्येच आपण विधानसभेच्या आमदाराला निवडून देण्यासाठी मतदान करण्यासाठी कुठे गेलो? आपल्याच गावच्या जिल्हा परिषद शाळेत गेलो. जिल्हा परिषद शाळेची अवस्था बदलली काय? नाही. आपल्या गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक होती, मतदान करण्यासाठी कुठे गेलो आपण? जिल्हा परिषद शाळेमध्ये. जिल्हा परिषद शाळेची अवस्था बदलली काय? नाही. पण आता ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्या आहेत, हे मतदान करायला कुठे जाणार आपण? जिल्हा परिषद शाळेत. आणि जिल्हा परिषद शाळा ही जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येते. आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत प्रतिनिधी पाठवताना तुम्ही विचार करा की जो जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रतिनिधी आपल्या 5 वर्षात आपल्याकडे भरकटलाही नाही, त्याला निवडून द्यायचं काय? तो आपल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था खरं सुधारणार आहे काय? त्याचं खरंच ते मिशन आहे काय? त्यापेक्षा विचार करा, जर आपल्या गावातला कर्तबगार माणूस असेल, कर्तबगार प्रतिनिधी असेल, पक्ष सोडा पण खरा कर्तृत्ववान माणूस असेल ना, तर त्याला निवडून द्या. आज ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी द्यायची आहे. त्यासाठी कुठेतरी मिशनवाला माणूस आपल्याकडे असला पाहिजे. नसेल तर नोटा वापरा, पण तुम्ही तो नोटा नाही घेता, दुसऱ्याच नोटा घेता. मग त्याच नोटातून फुकटचं मटण, फुकटची दारू, फुकटच्या नोटा. आणि आज खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील ज्यातून आपले मुलं घडणार आहे त्या जिल्हा परिषद शाळा बंद पडतात, त्याला नवसंजीवनी देणारे लोक प्रतिनिधी आपल्याला पाठवायचे आहे. ते पाठवा. जिल्हा परिषद देवला निवडणुकीत जाताना विचार करा व खऱ्या अर्थानं आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळांना, जिल्हा परिषद सर्कलला नवसंजीवनी देणारे प्रतिनिधी पाठवा. जय कर्मयोगी.